बार्शीच्या शरद शेतकरी संवाद मेळाव्यात शरद पवार यांनी दिलीप सोपल यांचा नामोल्लेख का टाळला? बार्शी टुडे. आज बार्शी येथे राष्ट्रवादीचे संस्थापक राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी शरद शेतकरी संवाद मेळावा घेतला. या मेळाव्याचं संयोजन माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आणि त्यांचे पुत्र माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी केले होते. या मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके व माजी आमदार स्वर्गीय शैलजाताई शितोळे यांचा अतिशय आदराने उल्लेख केला. त्यांनी विधिमंडळामध्ये आपल्यासोबत सहकारी म्हणून दिलेल्या योगदानाबाबतही ते बोलले. पण 1985 सालापासून समाजवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष बदलताना शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीमध्ये ज्यांनी अत्यंत निष्ठावंत समर्थक आमदार अशी आपली प्रतिमा निर्माण केली, अशा माजी मंत्री दिलीप सोपल यांचा नामोल्लेख त्यांनी सभेमध्ये का टाळला? दिलीप सोपल यांच्या राजकीय वाटचालीमध्ये ते 1995 साली जेव्हा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला त्यांचा उल्लेख अपक्ष नव्हे तर सपक्ष आमदार असा होत असे आणि त्यांनी देखील स्वतःला नेहमीच पवार समर्थक मानलेलं आहे. बार्शीच्या मागं बारामती आहे असं त्यांचं भाषणामध्ये नेहमी पालुपद असायचं. मग अशा या माजी आमदार, माजी मंत्री दिलीप सोपल यांनी 2019 साली राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तत्कालीन राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आणि एकंदरीत राज्यामध्ये असलेलं भाजप शिवसेना पूरक वातावरण लक्षात घेऊन व राष्ट्रवादीची एकंदरीत होत असलेली त्यावेळची पडझड अशा अनेक गोष्टी त्या पाठीमागे आहेत. मग त्यावेळेला सोपल यांनी पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. भाजपा शिवसेना युती करून सोपल यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढविली आणि अर्थातच सोपल यांनी त्यावेळेला जी राजकीय भूमिका घेतली ती पवार काका पुतण्यांना म्हणजे विशेषतः पवार साहेबांना खटकणारी होती आणि याची चर्चा सर्व जिल्ह्यात झाली. राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या वर्तुळामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जायचं अशा सोपल साहेबांनी जे घुमजाव केलं ते अर्थातच पवार आणि राष्ट्रवादीला रुचलं नाही. त्यामुळे 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार यांनी कोणती भूमिका घेतली हे तालुक्याला माहीत आहे. त्यांनी त्यावेळेला सोपल यांचा त्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तशा पद्धतीचा उमेदवारही त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीत दिला. या सर्व इतिहासाचा मागोवा घेण्याचं, त्याला उजाळा देण्याचं कारण असं आहे की आजच्या या मेळाव्याचं संयोजन हे 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले पितापुत्रांनी केलं होतं आणि बार्शी तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची स्वतंत्र पक्षीय वाटचाल, स्वतंत्र पक्षीय स्थान हे निर्माण करण्यासाठी आणि विश्वासभाऊ बारबोले यांच्या पाठीमागे जर राष्ट्रवादी संघटन निर्माण होत असेल तर त्या संघटनात्मक कार्याला कोठेही आपल्या वक्तव्यांमुळे छेद जाणार नाही याची पुरेपूर दक्षता आज पवार साहेबांनी आजच्या या मेळाव्यामध्ये घेतली आणि त्यामुळेच त्यांनी सोपल साहेबांचा नामोल्लेख जाहीरपणे करणे टाळले. मात्र हा सर्व एक
पक्षीय संस्थापक, एक पक्षाचा ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही योग्य क्रमप्राप्त होती. पण त्यानंतर त्यांनी हा मेळावा संपल्यानंतर सोपल साहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांनी केलेला सत्कार स्वीकारला. निवासस्थानी केलेल्या छोटेखानी मनोगत वजा भाषणामध्ये त्यांनी सोपल साहेबांचा आदराने गौरवाने उल्लेख केला. हा पवार साहेबांचा जरी मुत्सद्दीपणा असला आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वाटचालीच्या दृष्टीनं आगामी काळात त्यांना ज्या व्यूहरचना अपेक्षित आहेत, अभिप्रेत आहेत, त्या दृष्टीने जरी त्यांनी हे सर्व भेटीचं नाट्य केलं तरी सुद्धा पवार साहेबांच्या मनामध्ये सोपल साहेबांबद्दल असलेली आढी किंवा सल ही आजच्या या मेळाव्यातल्या त्यांच्या अनुल्लेखामुळे लक्षात येते असं मला वाटतं. भविष्यातल्या राजकारणामध्ये बार्शी तालुका विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी सरकारमध्ये, महाविकास आघाडी पक्षामध्ये ठाकरे सेनेकडे आहे. अर्थातच या जागेवर सोपल यांचा दावा आहे आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा ठाकरे सेनेकडेच राहणार या दृष्टीने सोपल प्रयत्न करतील हे उघड आहे. पण या मेळाव्याच्या निमित्ताने एक मुद्दा लक्षात येतो की गेली 11 वर्षे बार्शीचे विद्यमान आमदार राजभाऊ राऊत यांच्यासोबत असलेले माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी वाढवण्याची जी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी जो आपला स्वतंत्र पक्षीय संहितासुभा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, त्याचप्रमाणे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या एकंदरीत धोरणात्मक प्रक्रियेमध्ये अग्रेसर असलेले आमदार रोहित पवार यांची कुठेतरी मूक संमती आहे, उघड संमती आहे असा पण या मेळाव्याचा अर्थ आहे. त्यामुळे पवार साहेबांनी सोपल साहेबांचा नामोल्लेख जो टाळला त्याच्या पाठीमागे निश्चितपणे एक पक्षीय राजकारण दडलेले आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये बारबोले पितापुत्रांच्या पाठीमागे पवार साहेब तसेच आमदार रोहित पवार हे किती पाठबळ देतात, किती ताकद लावतात याकडे अर्थातच बार्शी तालुक्याचं लक्ष असणार आहे. धन्यवाद.